फाटक ट्रस्टच्या मदतीने बांधण्यात आलेल्या प्रयोगशाळेचे उद्घाटन मुक्तांगण विज्ञान शोधिकेचे संचालक डॉक्टर रमेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले। शास्त्रज्ञ आणि संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित वंजारवाडकर, फाटक ट्रस्टचे अध्यक्ष निळकंठ रानडे, गिरीधर लिमये, शाळा समितीचे अध्यक्ष प्रमोद गोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला गायकवाड, उपमुख्याध्यापिका विनीता पाटील यावेळी उपस्थित होते। ग्रहण म्हणजे काय, ते कसे होते, कोणाची सावली कोणावर पडते, अर्धा मिलीमीटर म्हणजे नक्की किती, सौर चुलीवर अन्न कसे शिजते, सूर्यमाला कशी आहे, पाणी शुद्ध कसे करतात आदी प्रश्नांची उत्तरे शोधण्याची प्रत्यक्ष संधी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी भावे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आता मिळणार आहे। पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पना प्रात्यक्षिकांच्या आधारे आत्मसात करता याव्यात या उद्देशाने ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे। डॉक्टर जोशी म्हणाले, प्रयोगातून विज्ञान आणि विज्ञानातून शिक्षण याला जगात महत्त्व प्राप्त झाले आहे। यामुळे मुलांच्या करिअरसाठी याचाही विचार केला पाहिजे। विविध संशोधकांना या प्रयोगशाळेत बोलावून त्यांच्याकडून अनेक नवीन प्रयोग करून घ्यावेत। नवनवीन प्रयोगांनी प्रयोगशाळा समृद्ध करता येईल असेही त्यांनी सांगितले। मला असं सुचवायचं आहे या ठिकाणी की वैज्ञानिक प्रयोगशाळा ही एक सातत्यानं अपग्रेड होणारी, वाढणारी अशी एक गोष्ट आहे। आज आपण वैज्ञानिक प्रयोगशाळा केली आणि मग उद्यापासून फक्त ती वापरायची असं नाहीये, तर त्या प्रयोगशाळेमध्ये नवीन नवीन प्रयोगांची भर घालायची आहे। आणि त्यासाठी हे नवीन नवीन प्रयोग आपण कुठून आणणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला पुस्तकांची, विज्ञान पुस्तकांची, इंटरनेटवरील काही गोष्टी आहेत, काही संकेतस्थळ आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला जाऊन या वैज्ञानिकाच्या छोट्या छोट्या अतिशय कमी किमतीच्या पण रोजच्या वापरातल्या गोष्टी वापरून तुम्हाला करता येण्यासाठी काही प्रयोग आहेत की ते प्रयोग तुम्हाला नक्कीच करता येते। एज्युकेशन सोसायटीचं पण एक कौतुक वाटतं की या सगळ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या संस्था आणि फर्ग्युसन मध्ये असल्यापासून पाहतो आहे हे प्रचंड ज्ञानगंगा आहे। पण आज विशेष आनंद झाला तो या ज्ञानगंगेच्या गंगोत्रीला आल्यानंतर मला जो आनंद झाला की जिथून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा लहानात लहान विद्यार्थी घडतो